आणि यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा समोर आलाय। आरोपी प्रतीक घुलेचा पंचनामा TV9 मराठीच्या हाती लागलाय। पंचनाम्यामध्ये प्रतीक घुलेनं गुन्हा कबूल केल्याचं कळतंय। टाकळी चिंचोली परिसरातील शिवरस्त्यावर हत्या केलेली जागा त्यानं दाखवली आहे। हत्येनंतर झाडाझुडपात लपवलेले हत्यार आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा आता हाती आलाय। ही अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत महत्त्वाचा पुरावा TV9 मराठीच्या हाती लागलेला आहे। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रतीक घुले हा अत्यंत महत्त्वाचा आरोपी होता, जो या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये सहभागी होता। याच आरोपींनी त्याची काही कारनामे केलेली आहे, त्या कारनाम्याचा पोलिसांनी पंचनामा केलेला आहे। हा पंचनामा करत असताना सरकारच्या वतीने जे 2 पंच पुरवले जातात ते पंच सोबत घेऊन प्रतीक घुलेला सोबत घेऊन घटनास्थळाचा आणि त्याचबरोबर त्यांनी कशी हत्या केलेली आहे, त्या सगळ्या प्रकाराचा हत्या करताना कुठलं हत्यार वापरलं आणि ते हत्यार नेमकं कुठे लपवून ठेवलं, या सगळ्या गोष्टीचा उलगडा करणारा हा पंचनामा आहे। ज्यामध्ये प्रतीक घुलेने टाकळी चिंचोली नावाच्या गावाच्या शिव परिसरामध्ये संतोष देशमुख यांना जिथे मारहाण करण्यात आली, ज्यांचा तिथे खून करण्यात आला होता, ती जागा दाखवली। त्याचबरोबर त्यांनी स्वतः ज्या हत्याराचा उपयोग केला संतोष देशमुख यांना मारण्यासाठी। तर माहितीसाठी सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरोपी प्रतीक घुलेनं हा पंचनामा दरम्यान जे काही सांगितलं पोलिसांना ते आता TV9 मराठीच्या हाती आलेलं आहे। तर त्यानं गुन्हा कबूल केलेला आहे।